आज आपण रेसिपीचा व्हिडिओ नाही बघणार आहोत. आज मी एक छान असं लोकेशन तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर आहे. तर चला, मी घरातून निघालेली आहे. तर आता ऑटोमध्ये आहोत. तर एक 20 मिनिटानंतर इथे घाटकोपर स्टेशनला आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि बघा, इथं नेरळला उतरल्यानंतर आपण माथेरानला जाण्यासाठी तिथून आपल्याला टॅक्सी भेटते. 100 रुपये ते घेतात. तर बघा किती सुंदर आहे. गाडीत बसण्याच्या अगोदर देवाला एकदा प्रार्थना करा की सुखरूप जाऊ दे बाबा म्हणून, कारण की खूप डेंजर घाट आहे आणि खूप सुंदरही आहे. तर इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, एकदम ओकेमध्ये. तर असंच आहे ते आणि आपल्या महाराष्ट्रात आहे. तर बघा, मी खूप एन्जॉय केला आणि खरंच मला जायचा कंटाळा आला होता, पण तिथे गेल्यावर सगळा कंटाळा माझा गेला आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला कंटाळा आलेला. बघा किती सुंदर असं हे लोकेशन आहे. जंगल. अगोदर तर मला तसंच वाटलेलं. मी तुम्हाला सर्व खर्च सांगणार आहे टोटल व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, इथे 50 रुपये तिकीट आहे. हे जे तिथे बसलेले आहेत त्यांच्याकडे आपल्याला तिकीट द्यावं लागतं. ते आपल्याला रिटर्न देतात फाडून. तर आता आपण आतमध्ये एंट्री करूयात. तर बघा किती सुंदर आहे हे. तर बघा, अर्धा तासच म्हणजे 20 ते 25 मिनटं चाललो. त्यानंतर आपल्याला माथेरान लागलेलं आहे. तिथं रेल्वेच त्यांचं तिकीट काढायचं काम. अमन लॉजच्या इथे पोहोचलेलो आहोत. इथून ट्रेन असते, पण आम्ही खूप लवकर आलेलो आहोत म्हणून आम्ही आता जाणार आहोत चालत. तर चला आता. आणि जशी तुम्ही एंट्री कराल तशी ते तुम्हाला सर्व माकडे दिसतील. तर बघा, ही अशी इथे टॉय ट्रेनची पटरी आहे. आणि आत्ता वाजले आहेत 7:54. याच्या अगोदर आम्ही पोचलो आज 10 मिनटं. आणि इथे मंकी बघू शकता तुम्ही. हे बघा, खरं सांगायचं झालं तर मला भीती वाटायला लागली. वाजता जरी घरातून निघाला तर 10 वाजेपर्यंत तुम्ही तिथे माथेरानला पोहोचाल. तर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर. ते बघा किती छान असं खूप सुंदर असं ठिकाण होतं ते. तर बघा, ही ती पटरी आहे. ह्याच दिशेने आपण जाणार आहोत पुढे. ट्रेनचा टाईम आम्ही खूप लवकर पोचलो होतो, पण ट्रेनचा टाईम थोडा लेट होता म्हणून आम्ही चालतच गेलो. तुम्ही ट्रेन घ्या. पुढे जर घोडा वगैरे भेटतो, जर घोडा आपण नाही घेतला तरी चालतो, पण ट्रेनचं तिकीट हे आहे ती 35 की 45 रुपीज आहे. आणि एक फर्स्ट क्लासचं 300 आहे. तर 300 कशाला एवढे पैसे घालवायचे. 45 ठीक आहे आपल्यासारख्यांसाठी. तर बघा किती सुंदर हे धुके आहेत आणि ते पळत आहेत. तर हे असे घोडे असतात, ते घेतात 250, 300, 350 रुपये असे घेतात ते. आम्ही घोडाही घेतला नव्हता कारण की गरज नव्हती वाटली आम्हाला तिथे. पण ट्रेन तुम्ही जरूर घ्या कारण की बरंच लांब. पुढे बघूयात आपण आता किती वेळ लागेल अजून. आणि आम्ही एन्जॉय करत गेलेलो पण थोडा जास्त वेळ लागला आम्हाला. तर बघा, 40 ते 45 मिनिटानंतर माथेरान आलेलं आहे. आत्ताशी कुठे जीवात जीव आलेला होता. तर आता आपण पुढे बघूयात. हे माथेरानचं स्टेशन आहे. 1-1 तासाला तिथे ट्रेन असते जाण्यासाठी, म्हणजे त्या अमन लॉजच्या इथून. बघा माथेरानचं स्टेशन. आणि ही इथे असं ट्रेन आहे. इथे फोटो काढतात लोक, फोटोशूट करतात बरेचसे जण. पाऊस असल्यामुळे आम्हाला नाही जमलं काढायला. बराच पाऊस होता तिकडे.
आणि इकडेही ट्रेनचे काही हे असतात, डबे असतात आणि इथून बाजारपेठ वगैरे ह्या गेटपासून चालू होतं इकडे जायला. नाश्ता वगैरे पण छान भेटतं. 50 रुपीजची प्लेट असते. आम्ही अगोदरच नाश्ता केला होता नेरळ स्टेशनला. तर आपल्याला अगोदर नेरळ स्टेशनवरून पुढे जावं लागतं, हे लक्षात ठेवा. ते बघा, हा सरळ रस्ता पुढे जातो जिकडे ते पॉईंट आहे तिकडे. 25 ते 30 मिनिटे लागतात आपल्याला स्टेशनपासून पुढे जायला तिकडे ते पॉईंट बघायला. तो इथे आम्हाला फर्स्ट इथे गार्डन दिसत आहे. नंतर तिकडनं येताना आम्ही बघणार आहोत ते, पण ते बघून होईल की नाही माहिती नाही. तर बघा, ते छान इथे असं मॅप त्यांनी दिलेला आहे. तर ह्या दिशेने आपण जायचं आणि जर मॅप नाही समजला तर तिथे कोणाला तरी विचारा. आणि खरंच तिथली लोकंही खूप छान आहेत आणि अशी पाठीमागे नाही लागत की घोडा घ्या, हे घ्या वगैरे वगैरे. खूप छान तिथले लोक होते. तर त्या दिशेने आम्ही जात होतो पॉईंटला. इको पॉईंट अगोदर बघूयात आपण. तर बघा, ह्या दगडांची पण खूप छान अशी रचना त्यांनी केली होती. तर किती सुंदर दिसत आहेत, किती छान असे लावलेले आहेत ते. आपण इथे इको पॉईंटला पोहोचलेलो आहोत. इको पॉईंटला आपण पोहोचलेलो आहोत. चला आपण बघू पुढे पुढे बरोबर 9:40ला आपण इथे पोहोचलेलो आहोत. बघू शकता इथे. आणि बघ, कोणीच अजूनपर्यंत तर आपण कोणीच आलेलं नाही आहे. तर बघा, इथे पॉईंटवरती आहे आणि काहीच सगळं धुक्याने भरलेलं आहे. काही दिसतच नाही. मला ती आभाळाचं असं वाटतंय. असं वाटतं पकडावं या आभाळाला असं झालेलं आहे ते. आणि अजूनपर्यंत इथे कोणी आलेलं नाही, कारण की आम्ही खूप सकाळी आलेलो आहोत. राहुल, अरे हाय. आला ना? नाही आला? अजून एकदा, अजून एकदा. हॅलो. इको पॉईंट बघून झालेला आहे. आता आपण दुसऱ्या पॉईंटकडे जाऊयात. तर तिकडे एरो दाखवत आहे, तो आपण बघूयात आणि त्याच दिशेने आपण जाऊयात. आणि फर्स्ट लाईट मला असं वाटतं आम्ही चालू आहे तिथे कोणी दिसतच नाही आहे, कारण की खूप सकाळी निघलेलो जसं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे. आणि खरंच खूप छान आहे, एन्जॉय करण्यासारखं आहे, थंड आहे खूप मस्त. आणि हे जे दिसते तुम्हाला वाईट वाईट, हे पूर्ण असं आभाळासारखं दिसत आहे बघा. आणि एक आमच्यासोबत एक पाहुणा पण आहे, नवीन जॉईन झाला तो आम्हाला. तर तो बघा, तो दिसतोय का? तर चला पुढचं पॉईंट बघूच. आता लेक पॉईंटकडे जात आहोत. विशाल, तर इकडे पूर्ण असं जंगल आहे. तेच वातावरण असं असल्यामुळे पुढे पुढे चल, मग पाठीमागे थांबू नकोस व्हिडिओसाठी. बघा, कोणीच नाही अजून या पॉईंटवरती इकडे. मला असं वाटतं सगळ्यात अगोदर आम्हीच बघून घेतोय की काय सर्व.
आणि तुम्ही जर ग्रुप यायचं असेल तर ग्रुपमध्येच या. एकटे माझ्यासारख्यांना तर नाही आहे सवय. ते पण तिकडे एरो सगळे वरतीच दाखवले खाली असतं. चार लोक इकडे 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 आणि इकडे एरो दाखवला, इकडे जायचंय. इकडे काय नाही. तिकडे काहीच नाही, हाच आहे. पण अजून तिकडे कोणी दिसत तर नाही एवढं. 20 मिनिटं जाऊन लेक आलेला आहे. तलावंतीचं डोंगर बघ हे म्हणलं ना आता काही दिसणार नाही आता. बस 10,000 स्टेप्स पूर्ण झाल्या. बस ना खाली. तर हे असे इथे बेंच दिलेले आहेत बसायला. आणि ह्या पण साईडने लेक आहे आणि ह्या पण साईडने मे बी इथे पाणी असं धोके असल्यामुळे ना सर्व म्हणजे काही दिसतच नाही, नुसतं वाईट वाईट दिसत आहे. ते बघा ते झाड आहे, नुसतं त्याचा शेंडा दिसत आहे झाडाचा. आणि इथे अशा पायऱ्या खाली पण जायला आहे वाटतं, पण दिसत नाही, बंद आहे ते. हां गोल आहे. अरे पाणी आहे इथे आणि याच्यामध्ये पाणी आहे. मला वाटलं सर्व धुकेच आहेत. तर हे ना हे अशा पद्धतीने असं गोल मे बी पूर्ण राऊंड असावा हा. तिकडे पण दिसत आहेत लोक, पण काही आवाज दिसत नाही आहेत, फक्त आवाज येतोय त्यांचा. बघा एवढ्या जवळच्या अंतरावरचं असून सुद्धा. तर इथे मी थोड्या वेळ ना बसली होती कारण की काहीच दिसत नव्हतं. आणि आता बघा सगळं काही दिसत आहे हळूहळू. बरेचसे एक अर्धा तास तरी मी इथे बसली होती. आणि इथे असा हा लेक आहे. तर आणि हे हॉटेल इकडे विविध अशा टाईपचे हॉटेल असतात. आणि बघू आणि खरंच काहीच दिसत नव्हतं. आणि आता ॲक्च्युली खरंच खूप छान दिसत आहे. असं वाटत होतं की तिकडे काहीच नाही आहे, अंधार अंधार आहे सगळं, असं जे धुकं आभाळ असतं ना त्या टाईपचं. आणि हे बघू शकतो इथे बॅक साईडने पण सर्व दिसत आहे. इथे असे हे बेंच असतात बसायला, ते बसून घ्यायचे थोडं वेळ. आणि खूप लांबपर्यंत पण आहे वाटतं तिकडे.
बघा ह्या हॉटेल किती क्लिअर दिसत आहेत आता. आणि जर व्हिडिओमध्ये कॅप्चर होत असेल की हे धुके पळताना दिसत आहेत. इकडे बघा ना, धुके पळताना दिसत आहेत. तर ह्या लेक पॉईंट पासून आता आम्ही पुढे जातो तर दुसऱ्या पॉईंटला. तर पुन्हा धुके बघू शकतो इथे. तर चला तिथे भेटूयात आपण दुसऱ्या पॉईंटवरती. शिवाजी महाराजांचं संग्रहालय आहे. तिथे काही वस्तू त्यांच्या आहेत पुरातन काळातल्या, त्या जपून ठेवलेल्या आहेत आणि खूप छान प्रकारे ठेवल्या. तिथे बघा तोफ वगैरे आहे. हे असं फ्रीमध्ये बघायला भेटतं. आणि आतमध्ये जर गेलात तर 10 रुपये तिकीट आपल्याला तिथे द्यावं लागतं. आणि खरंच खूप छान त्या वस्तू होत्या आणि कशा एवढ्या दिवसापासून त्यांनी जपून ठेवल्या आहेत व्यवस्थित एकदम. तर ते थोडीफार माहिती सांगतात एखादा मिनिटभर आणि पुढे आपल्याला बघावं लागतं. आणि कुठल्याही वस्तूला टच करायचं नाही, तर फाईन आहे तिथे. 500 की 1000 रुपये फाईन आहे तिथे. तर बघा ते काका सांगत आहेत आपल्याला सर्व तिथे. तर बघा ह्या काही वस्तू आहेत. प्लीज कशाला टच करू नका, नाही तर फाईन भरावं लागेल. बघा किती सुंदर आहेत हे भांडे, पितळेची, तांब्याची. ते काशी फळ असं वाटतंय मला तर. आणि इथे काही हे आहेत चाकू वगैरे, किती व्यवस्थित त्यांनी ठेवलेलं आहे. ते इथे काही त्यांची लिहिलेलं लेटर आहे. हे पण बरंचसं मोठं होतं, म्हणजे 5-6 रूम होतं याच्या. पण तिथे साहेब म्हणजे महाराजांचं सामान ठेवलेलं होतं. तर आपण किती छान डिझाईन वगैरे आहे त्याच्या भांड्यावरती. त्या तर बघा हे नेक्स्ट रूममध्ये बघा इथे काही तलवार आहेत. ही सुलतानी क्रूरता साधारणपणे 13 वर्षात, म्हणजे पूर्ण माहिती तिथे दिलेली होती त्यांनी. आणि ह्या काही फ्रेम आहेत त्या बघा किती सुंदर आहेत. हा तलवार बघा किती साऱ्या आहेत आणि कशा त्या झालेल्या आहेत. इथे पण काही आहे वस्तू. ते इथे ड्रेस वगैरे आहे, शूज, माळा काही. बघा इथे पण काही वस्तू आहेत छोट्या छोट्या. आणि खरंच ह्या वस्तू बघून खूप छान वाटलं. मी जर फर्स्ट टाईमच ह्या अशा वस्तू बघत होते. काही कुऱ्हाड आहे, कुऱ्हाडी बघा कशा प्रकारच्या कुऱ्हाडी होत्या. आणि जो घालतात ना कोट, तो सुद्धा बघायला भेटला रिअलमध्ये. ते काही लॉक वगैरे की बघू शकता कशा होत्या तेव्हा. हे तराजू बोलतात त्याला. आणि इथे विळी वगैरे. हे काही भांडे. इथे गन होती ही छोटी वाली. माप आहेत ते वजनाचे. पहिल्यांदा बघितले मी तेही. याला नक्की भेटत्या जेव्हा आपण एंट्री करतो ना, म्हणजे आतमध्ये ते तर त्याच्या साईडलाच आहे हे. तर पहिलं तुम्ही याला व्हिजिट देऊन पुढे पॉईंट बघायला जाऊ शकता.
इथे पण एक तोफ आहे. किती छान आहे त्या. हा मॅप होता त्यांचा अगोदरचा नकाशा. हे तर खूप जुनं वाटत, म्हणजे तेव्हाच अजूनही जपून ठेवलं म्हणजे खरंच कमाल आहे. ती फ्रेम बघा किती छान आहे. तर बऱ्याचशा अशा वस्तू आहेत त्या तिथे बघायला आपल्याला मिळतात. तर फर्स्ट गेला तर यालाच भेट द्या अगोदर. तो बघा आता इथून बाहेर पडे ही मूर्ती आहे इथे ठेवलेली महाराजांची, आणि इथूनच समोर दरवाजा आहे बाहेर पडायला. खरंच खूप सुंदर होतं हे, नक्की भेट द्या. तर आम्ही तिकडनं रिटर्न येताना आम्हाला परत माकडे भेटली. तर बघा माकडे, आणि आम्ही खूप लवकर गेलो होतो आणि लवकर आलो. तर तुम्ही घरातून 7 वाजता जरी निघालात तर तुम्ही संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत घरी रिटर्न येऊ शकता. जास्त लवकर गेलं तर सगळे धुकेच बघायला मिळतील. तर घरातून 7 वाजता निघा. तर बघा इकडे जे पॉईंट आहेत काही, आणि आम्ही तिथे जेवलो. खूप सुंदर आणि टेस्टी जेवण होतं. साधारण 220 रुपयाला ही थाळी होती, चिकन थाळी ही होती. आणि तिकडनं येताना पण आम्हाला ट्रेन नाही भेटली, 1 तास ट्रेनचा होता. तर आम्ही म्हटलं चला की चालतच जाऊ म्हणून, आणि खरं तिकडनं येताना पण मज्जा आली. दुसऱ्या रस्त्याने आम्ही आलेलो. तर शेवटी आम्हाला ट्रेन फायनली बघायला भेटली. तर बघा 500 ते 600मध्ये आपलं पूर्ण माथेरान फिरून होतं. तर बघा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एक नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीजसोबत. तर चला सध्यासाठी बाय बाय.